हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा आज गुरुवारचं उद्यापन करते मी. शेवटचा गुरुवार माझं झालेलं त्यामुळं तर बघा छान अशी सागर संगीताची पूजा मांडली. तर पूर्ण दाखवते तुम्हाला आणि नैवेद्य वगैरे पण केला. आता महिलांना बोलून आणि मुलींना पण बोलून कन्यापूजन वगैरे करणार आहे. तर पूर्ण ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. तर बघा मस्त असा गऱ्याचा शिरा असतो तो बनवून घेतला. दरवेळेस वेगळं काहीतरी असतं, मग यावेळेस शिराच बनवला होता झटपट असं. तर बघा छान अशी पूजा, एकदम मस्त रांगोळी वगैरे काढली होती आणि फुलं पण शिवच्या बोरणांची होती ती राहिलेली. तर खूप फुलं होती छान सारी मस्त, आणि शेतातून पण गुलाबाची वगैरे आणली होती. तर खूप छान अशी पूजा मांडली होती. तुम्हाला आवडली का ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर छान अशी पूजा मांडली आहे. आमच्याकडे अशीच मांडतात, तुमच्याकडे कशी मांडतात ते सांगा कमेंटमध्ये. तर बघा आत्यांना सांगितलं होतं मुलींना आणि महिलांना बोलवायला. नंतर काही महिला अगोदरच आल्या, मग त्यांना हळदी कुंकू लावून नैवेद्य प्रसाद वगैरे दिला, फळ वगैरे देऊन पुस्तक कहाणीचं आणि चुडे वगैरे देऊन सर्वांचं झालं. पण तेव्हा व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं. मग आत्या सर्वांना घेऊन नंतर आल्या, मुली आल्या बघा. नंतर मग मुलींचं कन्यापूजन वगैरे केलं. तर शिवचं मध्ये मध्ये चालू होतं आणि आत्यांनी व्हिडिओ काढला हा. तर त्यांना एवढं येत नाही, पण तरी पण खूप छान काढला होता. म्हणलं असं व्हिडिओ काढायचं म्हणलं की मग कोणतरी कॅमेरा धरायला लागतंच. मग आत्यांनाच लावला होता धरायला. मी ते सर्व हळदी कुंकू लावणे ते असतं ते सर्व मी करत होते. महिला ज्या होत्या सुहासिनी, तर त्यांचं ओटी भरली, हे सर्व केलं. तर आता बघा मुलींच्या म्हणजे कन्यापूजन करणार होते आणि सगळ्या मुली ज्या होत्या लहान लहान त्या शिवसोबत गप्पा मारण्यात बिझी होता आणि शिव पण मध्ये मध्ये खूप करत होता, एका जागेवर बसत नव्हता. तर बघा मस्त मग सर्व सामान वगैरे घेतलं. ज्या मुली असतात त्यांचे पाय ताटामध्ये ठेवून धुवायचे, नंतर कुंकू वगैरे त्यांच्या पायाला लावून फुलं वगैरे लावून नमस्कार करायचा. नंतर ज्या मुली असतात कन्या असतात त्यांना असं देव मानलं जातं, त्यामुळं कन्यांचं पण पूजन केलं होतं. लास्टचा गुरुवार होता त्या दिवशी करायचं होतं, पण काही प्रॉब्लेममुळं करता आलं नाही. सो त्याच्या नेक्स्ट गुरुवारी मी केलं होतं छोटंसं उद्यापन. तर तेव्हाचा व्हिडिओ आहे, पण शेअर करणं झालं नाही काही कामांमुळं. शेतातली वगैरे भरपूर कामं होती त्यामुळं शेअर करणं झालं नाही. तर आत्ता केलं आहे. तर कसा व्हिडिओ वाटला आणि तुमच्याकडं उद्यापन कसं करतात ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा मुलींना मेहंदीचे कोण वगैरे देऊन छान असं मग कन्यापूजन केलं होतं. आणि बघा शिव इकडे मस्त गप्पा मारण्यात दंग होता आणि आत्यांनी खूप छान असं व्हिडिओ काढला, त्यांचा खूप सपोर्ट झाला. तर बघा हे गुरुवार जे आहे ते मी खूप लहानपणापासून धरते आणि आता पण चालू आहेत. तर महालक्ष्मीचे गुरुवार असतात, तर त्याचं खूप छान फळ मिळतं आणि घरामध्ये सुख समृद्धी शांती राहायला म्हणजे राहते. त्यामुळं खूप दिवसापासून महालक्ष्मीचे लग्नाच्या अगोदरपासून पण खूप दिवसापासून धरत होते आणि आता पण अविरत चालू आहेत. जोपर्यंत शक्य होतील तोपर्यंत धरणारच आहे मी. बघा नंतर मुली ज्या होत्या त्यांना फळ दिलं. म्हणलं केळी जनरली सर्वजण देतात, तर आमच्या शेतामध्ये खरबूज होते त्यामुळे सर्वांना मग खरबूजच दिलं होतं मी. आणि शेतातून आल्यानंतर हे सर्व अट्टहास केला होता. नंतर बघा प्रसाद वगैरे, शिऱ्याचा प्रसाद वगैरे सर्व मुलींना दिला आणि छान असं उद्यापन झालं होतं. अगोदरच्या महिला होत्या त्यांचं काय व्हिडिओ काढायला नाही जमलं. शिवचं बघा मध्ये मध्ये करणं चालूच होतं आणि मुली मस्त छान कन्या सर्वजण बसलेल्या होत्या. तर बघा सर्व झाल्यानंतर वांगे वगैरे चिरून ठेवले होते. वांग्याची मस्त अशी भाजी बनवली मी आणि आत्यांनी मी. चपात्या पण झाले. शिवला लय झोप लागली. आता शिव आजी सोबत झोप आणतो. आता आजीला झोपवला. आता मला अजून ती कहाणी वाचायची आहे, देवबाबा करायचा आहे. आजीला झोपायला ती झोप आजी सोबत बरं का. तर बघा नंतर महालक्ष्मीची पूजा वगैरे झाल्यानंतर सर्व
नैवेद्य वगैरे देवांना पण सर्व ठेवला आणि छान अशी मग मस्त पूजा वगैरे झाली संपन्न. तर बघा गुरुवार असल्यामुळे स्वामींची पण मूर्ती तिथं ठेवलेली होती. आणि त्याच्यानंतर मग शिवला कसं तर आजीपाशी देऊन कहाणी वगैरे वाचून घेतली. आणि तर बघा हे पुस्तक आहे, याच्यामधली मी कहाणी वाचते दरवेळेस आणि लहानपणीपासून पण. तुम्ही कुठल्या पुस्तकातली वाचला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. नंतर आरती वगैरे करून घेतली. नंतर हे पुस्तक आहे त्याच्यात शेवटच्या पानावर श्री महालक्ष्मीची आरती असं आहे ती. तर ती मस्त आरती वगैरे वाचून नंतर जेवण वगैरे झालं. आणि बघा त्यानंतर बसलं होतं तर विवाह पिक्चरचा शेवट चालू होता आणि खूप भारी शेवट आहे त्याचा. तर तो पण पाहायला भेटला मस्त. आणि मग दिवस असाच गेला छान. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटू अशा छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.